नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण चिवळीची भाजी कसे तयार करतात ते पाहणार आहोत। ह्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत। ह्या भाजीचे सेवन केल्याने मूळव्याध कमी होते, तसेच शरीरातील उष्णता कमी होते। शरीराला थंडावा देणारी भाजी आहे ही। एक रानभाजी आहे। तसेच रक्त शुद्ध करते, पचनक्रिया सुधारते, असे अनेक औषधी गुणधर्म आहेत। तसेच शरीरातील उष्णता कमी करून उष्णता कमी करते, तसेच थंडावा निर्माण करते। अशी ही बहुगुणी भाजी फक्त उन्हाळ्यातच मिळते। तर ही भाजी कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत। चिवळीची भाजी किंवा चगळेची भाजी म्हणतात त्याला। ही भाजी करण्यासाठी मी चिवळीची भाजी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेलं आहे। तर हे चांगले निवडून घेतलेले, ह्याचे देठ वगैरे असते ते असे जास्त असतात, हे सर्व काढून घेतलेलं आहे। आता हे मी बारीक चिरून घेते, त्यानंतर आपण भाजीला फोडणी घालूयात। चिवळीची भाजी करण्यासाठी मी चिवळीची भाजी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतले, स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुवून घेतले आणि ते बारीक चिरून घेतलेलं आहे। मिरची, लसूण आणि जिरे कुटून घेतलेलं आहे। थोडंसं लसूण कुटून घेतलेलं आहे। बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आता ही भाजीला फोडणी करण्यासाठी आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। चिवळीची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालते। तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते। मोहरी तडतडायला लागली, त्यानंतर जिरे घालते। नंतर बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा परतून झालेला आहे। आता कुटून घेतलेली मिरची आणि लसूण एकत्रच घालते। मिरचीचं कूट आणि लसूण घातलेलं आहे, 2 मिनटं परतून झालेलं आहे। आता यामध्ये भाजी घालते। ही भाजी अतिशय पौष्टिक आहे, तसेच शरीराला थंडावा देणारी आहे ही भाजी। ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। शेंगदाण्याचं कूट घालते। मीठ शेवटी घालायचं आहे। तर हे सर्व मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर 1-5 मिनटं शिजवून घ्यायचं। चिवळी भाजी तयार झालेली आहे, मस्त अशी वाफेवर शिजलेली आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। त्या भाजीमध्येच पाण्याचा अंश असतो, त्यामुळे आपण पाण्याचा वापर केलेला नाही, फक्त वाफेवर शिजवून घेतलेला आहे। आता मीठ घालायचं आहे। मीठ घातलेलं नाही मी, शेवटी मीठ घालायचं। तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते। मीठ घालून सर्व मिक्स करून घेते आणि ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेते। चिवळीची भाजी तयार झालेली आहे, ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। मस्त अशी हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे। ही भाजी आपण भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकता। असेच नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।